जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, एस-एस-सी सरकारी CISAP या यूट्यूब चॅनलवर मी सुरत तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो. ते SSC JD 2025चे PET PST चालू आहे सध्या. तर पुणे तळेगाव सेंटरची अपडेट आपल्यापर्यंत आलेली आहे. पहिला दिवस होता विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ कालच पोस्ट झालेला पाहिजेत होता, पण काही कामामुळे मी व्हिडिओ पोस्ट करू शकलो नाही. इथून पुढचे व्हिडिओ आपले टाईम टू टाईम पोस्ट होणार आहे. तर ज्याचं ग्राउंड पास झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यांना 25 घंटे आतमध्ये ठेवलं होतं. त्यांच्याशी आपलं बोलणं झालेलं आहे. किती मुलं प्रेझेंट होते, किती ॲब्सेंट होते, किती कॉलिंग होती आणि किती मुलं हे फायनलला पास झालेले, सर्व काही माहिती त्याने या व्हिडिओमध्ये सांगितलेली. राहण्याची सोय वगैरे, तर ते पण लवकरच व्हिडिओ टाकणार आहे राहण्याच्या सोयीचा. तर त्यांनी सर्व काही माहिती इथे दिलेली आहे. चेस्ट कशी मोजता आहे, हाईट कशी मोजता आहे, वेट कसं मोजल्या जातं आहे, सर्व माहिती, टोटल माहिती या व्हिडिओमध्ये असणार विद्यार्थी मित्रांनो. ग्राउंड कसं आहे, काय आहे. तर तुमचे काही अजून डाऊट्स असतील तर व्हिडिओच्या कमेंटमध्ये टाका आणि मला तुम्ही इंस्टाग्रामवर मेसेज करू शकता विद्यार्थी मित्रांनो. तिथे मी तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. आणि ज्यांचे पण ग्राउंड ज्या डेटला असेल तिथे टाका विद्यार्थी मित्रांनो. तुमचे कॉन्टॅक्ट नंबर टाका. मी स्वतः तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल. तुम्हाला काही माहिती लागत असेल तर माझाही नंबर तुमच्याशी शेअर करेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओवर जर नवीन असेल विद्यार्थी मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका, कारण अशी डेली अपडेट आपल्या चॅनलवरती एनी टाईम येत राहील आणि टाईम टू टाईम येत राहील विद्यार्थी मित्रांनो. हा एक व्हिडिओ थोडासा लेट झालेला आहे. यानंतरचाच व्हिडिओ आपला 22 ऑगस्टच्या अपडेटचा असेल विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला तर माहितीच आहे, जे पण अपडेट टाकतो आपण ती एकदम खरी टाकत असतो. जो मुलगा पास झालेला आहे त्याच्याकडूनच अपडेट घेतलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हो, टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा विद्यार्थी मित्रांनो. इंस्टाग्रामवरही तुम्ही फॉलो करू शकता. तिथे काही तुमचे डाऊट्स विचारू शकता. टेलिग्राम चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. लवकरात लवकर सर्व तिथे जॉईन व्हा. झालं, ग्राउंड वगैरे झालं. विषय काय, सकाळी 5:30 पावणे 6 वाजता आलोय आम्ही. सेंटरला सेंटरवरून बाहेर बाहेर. आम्ही केव्हा गेलतो? परवा दिवशी 4 वाजता परवा दिवशी सकाळी. म्हणतो काल 4 वाजता पहाटे गेलतो. हो 4 वाजून 7 मिनिटांना गेलोय आणि आज सकाळी 5 वाजून 42 मिनिटांना बाहेर आलो. बापरे, म्हणजे 25 घंटे झाले ना ते. 26 तास. जरा कमी 26 तास. जरा कमी. वा, इतका वेळ का? काय हेच नाही. तिथं आता आपलं नाशिकचं कसं होतं का नाही मॅनेजमेंट, तसं मॅनेजमेंट नाही यांचं. ते RFID त्यांना वेळ लागायला. पहिला दिवस होता ना, त्यामुळे यासने अजून काय नाही. आता आजपासून त्यांनी जरा रुटीन आज जरा बसलं त्यांचं. का मुलं जास्त असल्यामुळे झाला एवढा वेळ? मुलं पण जास्त होती. मुलं किती तुम्हाला सांगतो, 474 होती बघा मुलं सगळी मिळून. काय म्हणजे पास झालेले का आलेले? आलेले. हो का? फिजिकल साठी आलेले 474 फक्त. 474 होते. किती बोलवलेले काय माहित, पण 400. मग त्यात आता अबसेंट वगैरे असणारच की. अच्छा, नाही म्हणजे क्वालिफाय झालेले 474 का? क्वालिफाय झालेले तुम्हाला सांगतो की मज्जा सांगतो ऐका तर. काय झालं माहितीये काय, पहिला ट्रूप होता. पहिल्या ट्रूपला पहिली 100 होती. त्या पहिल्या ट्रूपमध्ये 40 क्वालिफाय झाल्यात. अच्छा, 100 सोडले होते. आणि पहिल्यापासून सांग मला घेतलं किती वाजता तुम्हाला आतमध्ये? 4 वाजता आम्हाला 4 वाजता आत घेतलं. टेस्ट वगैरे दिला असेल नंबर? नाही तसं काय नाही. 4 वाजता आत घेतलं. टेंट मध्ये 4 वाजता मग टेंट मध्ये बसविलं. जे रोल नंबर आहेत आपल्या ऍडमिट कार्डवरचे, त्या रोल नंबर प्रमाणे त्यांनी गेले बोलवलं आणि अशी 100 पोरांनी फॉर्म लिहायला लावला पहिल्या 100 मुलांना. पहिले ज्यांचे नंबर होते त्यांना. आणि त्याने फिजिकल साठी घेऊन गेले ग्राउंड. तुम्हाला अलीकडे जिकडे टेंटकडे बसवलं? आम्हाला तिथं स्टँड मध्येच बसविलेलं. परत नंतर सेकंड ट्रूप 100चा होता. त्यांना पण तसंच केलं. 100 मुलं बोलवलीत. त्यानंतर त्यासनी फॉर्म लिहून घ्यायला सांगितला. फॉर्म वगैरे लिहिला आणि परत त्यासनी फिजिकल साठी नेलं. त्यांचं फर्स्ट ट्रूपचं झालं. त्यात 100 पैकी 60 मुले डिस्क्वालिफाय झाले. 40 पास झाले. 40 फक्त पास झाले. अच्छा, सेकंड मध्ये वगैरे पोरासनी फक्त प्रॉब्लेम काय लागलाय की राऊंड आहे की नाही, राऊंड मोजा लागतात. 14 राऊंड मारायला सांगितलं. 357 मीटर आहे ना. तर पोरांचं ते काउंट करायला चुका लागल्यात. अच्छा, एखादा राऊंड कमी होता. आता आम्ही 3-4 जण होतो. आम्ही गेलतो तर आम्ही 16 राऊंड मारल्यात. अच्छा, जास्त मारले मग? एक्स्ट्रा मारल्यात तर काय चांगलंच आहे, कारण की 24 मिनिटं जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत मारत राहायचं आपण. अच्छा. तिने घेताना का 5 किलोमीटर घेतात. तिने का 16 काउंट करत नाहीत. पण जेवढं हाय काउंट करायचं त्यासनी जेवढं पाहिजे 5 किलोमीटर तर तेवढंच घेतात. पण त्यामुळे पोरं डिस्क्वालिफाय झाल्यात. हो का? ते पर्चीवर वगैरे येतं का राऊंड किती मारले आपण? पर्चीवर राऊंड येत नाही, पण तिथं दिसते की जी डिस्क्वालिफाय झाल्यात ना त्यांना सही करायला बोलवतात. तेव्हा त्यासनी बघायला मिळते की आपण किती राऊंड मारल्यात, किती मिनिटापर्यंत मारल्यात वगैरे. हे भरपूर पोरं होती. तिने 13 राऊंड मारल्यात. त्यासनी वाटलं 14 मारल्यात. त्यांचा 1.5 मिनिट राहिलेलंच. 1.5 म्हणजे त्या 1.5 मिनिटात त्यांचा अनेक राऊंड झाला असता, म्हणजे क्वालिफाय झाले असतील. पण त्यांनी मोजले असेल ना?
हा पण त्यासनी माहित नाही की त्यांनी किती मारल्यात. अच्छा अच्छा. आणि मला सांग, तू किती ग्रुपमध्ये होता? 100-100चा ट्रूप केलता ना? हा 100-100चा गेलता. दुसरा कितव्या याच्यात 100चा होता. दुसऱ्या याच्यात मी तिसऱ्या ट्रूप मध्ये होतो. अच्छा, तुझ्या याच्यात किती झाले पास? 134 मुलं होती आमच्या ट्रूपला खरेंत. 134 घेतले होते टोटल पळायसाठी? नाही 134 मुलं बोलवलीत याला रनिंगला. हा हा, 134 मध्ये 134 मध्ये 57 का 59 काहीतरी आसपास असं काहीतरी झालीत. अच्छा. आणि होय 60 आणि पास झाले 75 समजा, बाकीचे फेल. आणि बाकीचे 75 फेल झाले. अच्छा, चेस्ट मध्ये वगैरे मग पुढे नंतर काय घेतलं चेस्ट रनिंग मध्ये झाल्यावर? म्हणजे त्यांनी आणि सपोर्ट रनिंग हे सांग मला एकदा, ग्राउंड थोडं अवघड वाटतंय तुला खालीवर काय वगैरे? ग्राउंड म्हणजे त्यांचं की हे आहे की नाही टर्न आहे की नाही, म्हणजे 360 ट्रॅक आहे की नाही. ट्रॅकला की नाही कॉर्नर तो 90 अंशाचा कोण असा आहे. असा गोल नाही, असा नाही, गोल नाही, कोण आहे तिथं. मग त्यामुळे अवघड होते जरा. कसं एकच साईड दाबून स्पीड वगैरे धरावं कमी लागते होते. जास्त. एकच साईड दाबून धरावं लागते जास्त होय, गोल तिकडं म्हटल्यावर. बाहेर न मारा लागते असं जरा असं. ग्राउंड काय छोटंसंच आहे थोडा. पळताना काही प्रॉब्लेम, मुलं घोडका वगैरे करता का? नाही काय नाही, कारण की एक मुलं सोडतात त्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही. एक सोडताय का? होय, एक म्हणजे कसं चिप वर चिप लावलं की ते चिप काउंट चालू होऊन जातं ना तिथून? प्रत्येकाचं वेगवेगळं timing, मग ते टाइमिंग चालू होऊन जातं. त्यामुळे काय प्रॉब्लेम येत नाही सोडा. अच्छा. पोरं काय पळत असते त्याचा काय विषय नाही. बरोबर. मग नंतर काय झालं? चौथ्या ट्रूपला पण काहीतरी 140 मुलं होते. टोटल पास किती झाले? त्यात 75 फेल झाले त्यांच्यात पण. अच्छा. आणि 45 आणि त्यांच्यात होय 75 फेल झालेत. आणि काय तर पास समजा. बाकीची राहिलेली 55 का 55 नव्ह का 55 बरोबर. अच्छा. पण किती 65 काहीतरी की नाही. 65 वाटतं. ती क्वालिफाय झाली. त्यानंतर अंगठा वगैरे घेतला आपला, म्हणजे आपण रनिंग आपणच केले. रनिंग केल्यावर बसू दिला असेल ना थोडंफार बाजूला? बसवत्यात. म्हणजे पहिलं सर्वांची रनिंग घेतली, त्याच्यानंतर लगेच तुमची प्रोसेस चालू केली पुढची? प्रोसेस चालू केली. त्यानंतर ही जी प्रोसेस चालू केली आपली हाईट टेस्ट वगैरे. हाईटला काय ते मशीन आहे का? भरपूर रनिंग जी फेल झाल्यात त्यांचं हे सांगतात, त्यांचं टायमिंग वगैरे सांगतात. त्यासनी घालवतात. मग त्यानंतर हाईट टेस्टसाठी नेलं. त्यानंतर चेस्ट कशी घेतली? ते नॉर्मल टेपवर घेतली का ती मशीनची टेप येते? मशीन त्याच्यावर चेस्ट कशी घेताय? खालून घेताय जास्त, कशी घेताय? खालूनच घेतात. जशी रेग्युलर घेतात तशी नाशिकला जशी घेतात तशी? कारण की ती परफेक्ट उलट म्हणजे भारी पडते. आता माझी चेस्ट बसत नाही, म्हणजे मला डी सर्टिफिकेट चालते ना. मग तर मला म्हणजे चांगलं जिची कमी आहे त्यासाठी तर चांगली गोष्ट आहे. कारण की त्याची होऊन जाते, बसून जाते. त्यामुळे काय भ्यायचा काय विषय नाही. प्रॉब्लेम हाईटला झाला तर. बरं, व्यवस्थित घेताय ना चेस्ट वगैरे? म्हणजे जास्तच खाली नाही घेते ना? बॅकमध्ये फसवताय का? नाही. हाईटला वगैरे फुल तिने सपोर्ट भरपूर करतात. जेवढी जास्तीत जास्त पोरं बसवाय बघतील तेवढं बघतात तिने. अच्छा, म्हणजे डिप मार्क देताय का? देतात. हाईटला बिन चान्स देतात. त्यांचं तिने स्वतःहून तिने धडपडतात ती सीआरपीएफ वाली की बसू दे म्हणून. आता एक मुलगा फेल झालेला आणि चेस्ट मध्ये एक साहेब नाही हाईटला आमच्या समोरच. आणि एक काय झालं, ते एक साहेब होतं. मग साहेब तिथं सही करायला गेला फेल झालोय म्हणून. तर तू कशाला फेल झालाय? तर हाईटला. तर ते म्हणलं तसं काय, तू हाईटला कसं काय फेल झालास? तर 2 सेंटीमीटर कमी काय 2 mm कमी आहे का असं म्हणला तो. त्यानंतर तो म्हणला नाही अशक्यच आहे म्हणला, तुझी बसायला पाहिजे म्हणला. आणि त्या साहेबांनी त्या मुलग्याला नेलं. ती जी हाईट बसवली, जो फेल होता त्याला क्वालिफाय केला परत. अच्छा, परत घेतलं त्याला? परत घेतलं. तिची हाईट परत बसवली. म्हणजे सपोर्ट करताय भाऊ? सपोर्ट करतात, भरपूर सपोर्ट करतात. अच्छा. त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही थोडा. एवढंच की भरपूर वेळ लावतात, म्हणजे वेळेचं काही नाही, फक्त सपोर्ट केला पाहिजे त्यांनी. होय, सपोर्ट भरपूर करतात. काय कोण आजारी बिजारी असले तर विचारतात. अच्छा. मेडिकल तिथंच आहे, म्हणजे यांचं आतच हे आहे. व्यवस्था असं ना, कॅन्टीन वगैरे सर राहतं ना? आज कॅन्टीन आहे. तिने काय सकाळी एकदाच लावतात कॅन्टीनला फक्त. मग याच्यात किती झाले तुमच्या याच्यात? चेस्ट मध्ये हाईट मध्ये किती फेल झाले? हाईट टेस्टला आमच्या फक्त हाईटला फक्त एकच गेला. एक गेला चेस्ट मध्ये? आमच्या बॅचला, आमच्या थर्ड बॅच होती आमची. आमच्या बॅचला फक्त एकच हाईटला गेला. अच्छा. आणि हे चेस्ट मध्ये वगैरे? चेस्ट वगैरे कोण गेलं नाही. कोणी नाही. अच्छा, म्हणजे बरी घेताय चेस्ट. तर पुढच्या ग्रुपमध्ये तुझ्या अगोदर झालेल्या त्यात तीन काहीतरी हाईटला गेले. 3 हाईट. चेस्ट मध्ये काही? चेस्टला काय नाही का? त्याच्या पुढच्या 1 नंबर वाल्याच्या? त्याच्या पुढच्या काहीतरी होय, त्याच्यात पण काहीतरी 3 का 4 काहीतरी गेल्यात बघा. 3-4. अच्छा. ते त्याच्यात एक चेस्टला गेला आणि एक चेस्टला गेला आणि 3 हाईटला गेली. चौथ्या ट्रूपचं काय माहित नाही, कारण की चौथ्या ट्रूपचं बघायला आम्हाला काय वेळच नाही तसा. बरोबर. म्हणजे चेस्ट मध्ये नाही काढत एवढे? चेस्ट मध्ये नाही सोडा, म्हणजे सपोर्ट तर करतात तशी तिने, बसवाय बघतात तिने. मग नंतर काय केली प्रोसेस? वेट घेतला? त्यानंतर बसवून घेतलेली तर ते क्वालिफाय कोण झाल्यात वगैरे त्यांचं नाव घेऊन त्यासनी चिठ्ठी दिल्या, म्हणजे क्वालिफाय झाले वगैरे. हाईट, चेस्ट, वेट वगैरे रनिंग मध्ये ते आपल्याला एक हे दिले, कॉपी दिल्या. त्यांच्याकडे एक कॉपी ठेवतात, आपल्याकडे एक कॉपी ठेवतात, आपल्याला एक देतात.
हो ना, ती ते आपल्याकडे टायमिंग ठेवायची वगैरे जपून. राहते आपली. हा टायमिंग वगैरे राहतो ना त्याच्यावर सर्व. होय होय त्याच्यावर पण टायमिंग त्याच्यावर काय दिसत नाही थोडा. हा ते हा. क्वालिफाय म्हणून फक्त कॉपी येते ती. अच्छा, मग वेट मध्ये कसं हे केलं? वेट वेट वेटचं काय तसं काय तिने काय हे केलं नाही. हा, आता माझी जितकं आहे हाईट तितकं. 179 आहे माझी हाईट. हा, तर वेट माझं काय तर 179 आहे का 169 आहे? 179 हा, 79 आहे का? अच्छा. हा 79 आहे. हाईट भरपूर आहे माझी हा हा. आणि माझं वेट आहे 57च आहे. अच्छा, म्हणजे काही केलं नाही. हाईटच्या मानानं भरपूर हो ना, कमी हो आहे ना, भरपूर कमी आहे ते. हा. हा. तर बरं, तिने ते काय सांगितलं मेडिकलच्या नाही वेळेस तसं. करतील ते हाईट वेट आहे ना तिने काय आता काय मेडिकलच्या. सांगा नाही. तसं काय सांगितलं पण नाही, बोलले पण नाही अच्छा की अच्छा. वेट कमी आहे वगैरे तिने काय सांगितलं आणि नाही. मग बसून काय ठेवलं एवढा वेळ? मग सर्व प्रोसेस तर बसून झालेली तुमची. म्हणजे पुढली ती क्वालिफाय किती डिस्क्वालिफाय वाजेपर्यंत झालेली. झालं? तुझं ग्राउंड किती वाजता झालं रनिंग? माझं हा, रनिंग किती वाजता पळवलं? पहिला झाला 12 वाजता. हा, दुसरा झाला 2 वाजता. तिसरा झाला आमचा 3-3:30 वाजता झाला 3 आमचा. 3:30 ला. अच्छा. होय. कारण आणि की सकाळी 4 पाऊस वाजता चालू होता पळवून का? घेतलेलं. पाऊस चालू होता. आणि म्हणजे जास्त पाऊस. पाऊस चालू असला हा हा. जास्त पाऊस असला तर तिने हे करत नाहीत. थांबवताय समजा पाऊस हा असल्यावर. थांबवतात. पाऊस होय बंद होय. झाल्यावरच ग्राउंड घेताय. हा आणि जर अच्छा. रनिंग चालू झालं तर मग काय पर्याय नाही, बरोबर आहे. पळायला मग लागणार. तुमचं 12लाच जर रनिंग चालू झाली पहिला ट्रूप, त्यामुळे तुम्हाला वेळ झाला होय एवढा. होय होय. हॅलो. हा, राहायची सोय कशी आहे सध्या? राहायची सोय आम्ही तिथं काय राहिलो नाही. तिथं काय राहायला वगैरे हे नाही. नाही तिथं का? आता नाशिकला होतं आपल्यासनी तिथं हो, राहायला. नाशिकला तर होतं ना. पण इथं काय नाही, तसं काय नाही. रूम वगैरे काहीच नाही तिकडं? नाही नाही हॉटेल नाही. वगैरे नाही का? हॉटेल तिथं बाहेर हॉटेल वगैरे आहेत तिथं. हा हा. तुम्हाला एक नंबर पाठवतो मी. हम्म. त्यांचा नंबर वाटला तर व्हिडिओमध्ये टाका. बरं. म्हणजे तुम्ही एकदा कॉल करा त्यासनी विचारावा. बरं, म्हणजे म्हणजे मला रूम्स आहे का त्यांच्याकडं? रूमचं म्हणजे काय तर एक दादा आहे त्यो. मग हा. ते कसं भरती करणाऱ्या पोरांसाठी त्यो म्हणजे तशी हा. मदत करतोय त्यो. अच्छा 300 रुपयाला काहीतरी दिवसाला घेतोय 300 रुपये अच्छा. आणि एक टायमाचं काहीतरी जेवण देतोय. असं काहीतरी आहे. जेवण मग मला राहणं ते पण आहे का त्याच्यात? हा मग ते मला ते मित्र बरं, मी म्हणला फोन तुम्ही करून फोन करून विचारतो मी सर्व काही त्याला. विचारता. माहिती त्याला घेतो, व्हिडिओ विचारावा घेतो. हा. आणि त्यामध्ये तुम्ही व्हिडिओमध्ये जरी टाकला तरी मग काय पोरांची तेवढी चांगली मदत हो ना, होईल. मदत होईल तेवढी. सपोर्ट वगैरे भरपूर करते सोडा, काय प्रॉब्लेम नाही. हा, बस तेवढंच पाहिजे फक्त. ते नाशिकवाणी होय, नाही गेलं पाहिजे त्यांच्याकडून. कसं ना- नाशिकला तर लय अवघड होतं. होय 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 टेस्ट होय होय. मध्ये एकदा भरली नाही की चल हो बाहेर नाही डायरेक्ट. नाही 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 होय 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 तसं होतं तसं नाही माझं. पाहिजे फक्त इकडे, नाही, कारण नाही. रनिंग मध्ये जास्त मुलं काढताय आपल्या इथं आता. आता रनिंगला ग्राउंड वर म्हटल्यावर आहे ना जास्त मुलं आता तिथून जातात. आता एवढंच की सांगा की नाही एक्स्ट्रा राऊंड मारायला सांगा. एक्स्ट्रा राऊंड. नाही, मोजून जरी 14 मारले नॉर्मली तरी होत हा. असेल ना. आता मी पळत होतो तर मला हा, 14 मग. परफेक्ट होतच की. हो, तर आता बरोबर. भरपूर टाइम राहिलेला मी चालत मारले. बरोबर राहिलेला 2 आहे. राऊंड. हो ना, चालत 2 चांगलं राऊंड ओल्ड मारले. असेल ना तू. हा हम्म. चालत मारलं मग. म्हणजे रेशो किती येईल समजा आपला पासिंगचा? 100 सोडले त्याच्यापैकी किती 57-58 आहे ना पास झाले? होय 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 होय. 50-55% मुलं पास होत हा आहेत. 50-55% पास होत्यात. होय बरोबर आहे. नंतर चेस्ट मध्ये हाईट मध्ये तर काही कटत नाही, 1-2 होय हा होय होय होय. 50% चालू आहे आता समजा. काय इथं ही जी आहेत सोडा, आता ओपन आहे म्हणून त्याची डी सर्टिफिकेट असल्यामुळे हो, चान्स आहे. त्याच्यात पण आता chance आहे. कास्टवाल्यासनी हो, जर हो, काय हो. होते काय माहिती. ते चालू झाले की मग त्यांचं कटणं अवघड चालू होतं. मग कटणं होय चालू होय. होतं मुलं. त्यांचं आणि किती अवघड आहे. म्हटलं तू? 400 किती म्हटलं? पास झालेली टोटल क्वालिफाय? क्वालिफाय बघा तुम्हाला सांगतो 250 क्वालिफाय आता 474 पैकी 250 पेक्षा कमीच क्वालिफाय झालीत बघा. बापरे, 474च प्रेझेंट म्हणल्यावर बोलवले किती हा. असून समजा 550-600 मुलं. काय Calling माहिती किती असेल बोललेलं. तेवढ्यांची. हा आणि ह्याला इथं कमी आली पोरं तरी. हा, कमी होते यार तरी. होय इकडे आणि नाशिकला. हा, नाशिकला तर खूप थांबा होते 2 मिनिट म्हणजे. थांबा. किती बोललेले? 800 बोललेले. हॅलो. हा हा. 800 बोलवलेलीत मुलं. हो का? 800 सांगितले होते कॉलिंग. हा हा होय त्याच्यापैकी 400-450 झाले समजा. होय. बरोबर आहे. लांब लांबून मुलं येत आहे ना, एकच सेंटर ठेवेल पुऱ्या हा एकच सेंटर आहे महाराष्ट्रात. त्यामुळं कोण त्यामुळं आणि मुलं येत पण नाही लांबचे मुलं. आणि कसा कट ऑफ लागला की 91चा लागलाय महाराष्ट्राचा. हो. त्यात असणार पोरांचे असतील मार्क म्हणजे 90-95 एवढे असतील. त्यामुळे पोरं काय आले पण येत नसतील. नाही. बरोबर आहे. हा त्यामुळे आले नसतील. त्यामुळे कमी मार्क जरी असले तरी या म्हणून व्हिडिओमध्ये जरा तुम्ही बोला. हो ना, नाही सांगू ना, काही विषय नाही. ज्याला ते येते आणि सांगा. मुलांनी प्रॅक्टिस पण करेल नाही माहिती आहे पावसामुळे आहे ना. हा, पावसाळ्यामध्ये नाही, थोडी प्रॅक्टिस पण प्रॅक्टिस स्थगित अजिबात झालेली नाही. करायची. प्रॅक्टिस नाही हा, पण त्याच्याचमुळं. कंटिन्यू जर पळलं तर काय त्रास पण रनिंगला पण आता त्रास येत नाही कारण माझ्यासोबतचे पाऊस. 124 वाले मुलं आहेत, 124-117 तर प्रॅक्टिसच नाही त्यांची. अरे बाप. असा विषय. तुम्हाला सांगतो आता काल जी बाहेर पडल्यात की नाही हम्म. 130 आणि 132 126 असली मार्क त्यांची. असलं मार्क त्यांचं. हम्म. आणि जी क्वालिफाय झाल्यात त्यांचं मार्क 108 105 111 104 असले मार्क त्यांचे. हा, तेच मग कट ऑफ कमी जाईल परत. हा मग मुलं पण येत नाही आणि ते ग्राउंड असल्यामुळे ना पास पण होत नाही हा लवकर. हा 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 त्यामुळं विषय. 105 106च्या वर तर कट ऑफ जात नाही याचा हम्म. महाराष्ट्राचा तर फायनलचा तर. बरोबर आहे. मेडिकलचं काय तुम्हाला काय कळालं का? नाही, मेडिकल आता ग्राउंड झाल्यावरच समजेल सर्व काही. होय
तर या व्हिडिओवरून तुमचे सर्व काही डाऊट्स क्लिअर झालेले असतील. किती मीटरचा ग्राउंड आहे, सर्व काही तुमचे डाऊट्स इथे क्लिअर झालेले असतील. अजून काही तुमचे क्वेश्चन्स असतील विद्यार्थी मित्रांनो, तर चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा किंवा इंस्टाग्रामला मला तुम्ही पर्सनली मेसेज करा. तिथे तुमचं फिजिकल किती तारखेला आहे आणि त्याच्यानंतर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर शेअर करा. मी स्वतः तुम्हाला फिजिकल झाल्यावर विद्यार्थी मित्रांनो तुमच्याशी कॉन्टॅक्ट करेल. तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशीच अपडेट आपल्या चॅनलवर डेली येत राहील विद्यार्थी मित्रांनो. चला भेटूया नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.